चॅनलमध्ये. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे की हे मी काल दिवसभर केलेलं छत साड्यांचं, आणि ही तुमची लाडकी राणी कशी बसली बघा, खाऊन पिऊन निवांत मस्त बसली ना. आता तरी पटलं का मी तिच्यासाठी काहीतरी करत असते म्हणून. कमेंट आली होती मला की तुम्ही तिला सांभाळणं होत नसेल तर असं करा तसं करा. तर दादांनो तसं काही नसतं. तर चला आता सांगायचा विषय म्हणजे की मी जाणार आहे कपडे आणायला. जुनी कपडे. मला एक व्यक्ती आहे, जी व्यक्ती म्हणाली की तुमच्या मुलांसाठी तुमच्यासाठी जुने कपडे आहेत ते घेऊन जावा. तर मी ते कपडे आणायला चालले आहे. मी आणि आरती कशी बघती मारक्या म्हशीवानी, लाजायला लागली. तिचं म्हणणं आहे की कशालाही करते ती करते, पण तुम्ही प्रेक्षक मायबाप माझा आहात, त्यामुळं मी तुमच्यापासून काही गोष्टी लपवून ठेवू शकत नाही. जी मला आता कपडे जे देणार आहेत तर त्यांच्यापासून असं कपडे बिपडे मिळले तर कशाला आपण छुपछुपके ठेवायचं. आता ही पण आहेत अंगावरची कपडे, ती पण आम्हाला दिलेलीच आहेत. त्यामुळं प्रेक्षक मायबाप हो, तुम्ही आम्हाला सांगायचं की आमची परिस्थिती कशी वाटते कशी नाही कमेंटमध्ये. चला फॉलो करा, आपण जाणार आहे कपडे आणायला. ती ओ म्हणजे रेड रेड चावल का रेड रेड रेड. किती छान आहेत ना पिल्लं. दिकणी झार आहे ती. चला तर त्याच्यात माझं होतं बरं लय खेळायचं. जवळजवळ आपण त्या घराजवळ पोचलो आहे, ज्या घराजवळ आपल्याला जायचंय आणि ज्या घरातून आपल्याला जुनी कपडे मिळणार आहेत. तर चला आलोय जवळ. काय म्हणतात म्हणू दे, म्हणणाऱ्याच्या तोंडाला हात लावता येत नसतो. बरं मला सांगा की जुने कपडे, आता पहिली प्रथा होती ग्रहण दान करतात. म्हणजे जेव्हा ग्रहण लागतं ना चंद्राला असो किंवा सूर्याला, तर ग्रहणदान म्हणून मांगांना कपडे दिले जात असायचे, एखादी जमीन दिले जात असायची, सोनं नाणं काय असेल ती धनधान्य दिलं जात असायचे दान म्हणून. पण आता सध्या तशी परिस्थिती राहिलेली नाही, कोणी कसलंही दान करत नाहीत. चला तर मग आलोय आपण. तिकडलं बाजूचं दाखवू शकत नाही, प्रायव्हेट. कुत्रे वगैरे नाही ना. आजी मला म्हणाली होती ते कपडे ठेवलेत म्हणून. बघा मित्रांनो, यामध्ये आहेत कपडे. बघूया आता ही कपडे आपण घरी जाऊन. चला कपडे आणलीत. आता उत्सुकता राहिली आहे की कपडे कसे असतील आणि कसे नसतील. तर जुन्या कपड्यांचा मी व्हिडिओ का काढला, मी काय म्हणजे प्रेक्षकांना काय मागणार आहे का, परिस्थितीचा आढावा दाखवून काही हे करणार आहे का. असं जर असेल मनात एखाद्याच्या आलं तर तो चुकीचा आहे सगळा विचार. मी काय परिस्थिती दाखवून माझ्या परिस्थितीला मदत करा असं हे काय दाखवून कुणालाही मी ही मदत अशा प्रकारे मागत नाही. विषय म्हणजे कसा आहे, माझी आजी जाते जोगव्याला, आणि जोगव्याला गेल्यानंतर तिथं तिला प्रत्येक ठिकाणी मान पान देऊन आदराने इज्जतीने बसवून तिला जुनी कपडे वगैरे दिले जाते. मग ती आनंदाने घरी घेऊन येते, आणि आम्ही प्रेमानं दिलेली वस्तू कधी वायपट जाऊ देणार नाही हे असं ठरवलेलं असल्यामुळं आम्ही जे काय आलेली वस्तू आहे ती वस्तू एकदम प्रेमाने वापरतो. आता ही पण कपडे आजीला दिलेली होती. आजी मला सांगत होती की जा घेऊन ये,
तर मी 2 दिवस झालं जाईन म्हणते, पण आपल्या राणीला छत बांधलं, वैरण आणली आणि आज जरा माळशिरसला थोडं काम होतं, तिकडं जाऊन आली आणि तिथून झाल्यानंतर मग आज मी इथं आली. तर फिलिंग फिलिंग काय कपडे हिला काय आहे का नाही म्हणत, वाटतं का नाही काय? ओ कमेंट करत जावा की काय तुम्ही बी माणसं आहे यावं, गरीबाला कमेंट करायचं नाही काय नाही. मेहनत कशाची मेहनत, कॅमेरा धरायला मेहनत लागते काय? डाटा जातो का नाही? डाटा आणि फिटा कशाचं काय, आपल्या अंगात काय म्हणतात नाही तसले गुम आहे. त्या गोमीवर सगळं अवलंबून आहे. वाव, खरंच खूप छान टॉप आहे. ही पहा मित्रांनो, खरंच खूप छान आहे टॉप. वा वा वा, बघू काय दिसलं? फाटकी दिसली का पॅन्ट? अर्धी म्हणत होती फाटकी पॅन्ट दाखवते कशाला. मी काय म्हणलं, आपण काय फटकं दाखवणार आहे का? आणि ते असं असं करत फटकच समोर आलं. काय मस्त जोक. बरं चला, आता ती कपडे परिधान केल्यानंतर एखादा शूट काढीन, एखादा व्हिडिओ काढीन आणि सांगा मग या छोट्या मोठ्या परिस्थितीला आम्ही जातोय का नाही सामोरं. मग तुम्ही ठरवा प्रेक्षक मायबाप मला मदत करायची का नाही यूट्यूबच्या व्ह्यूजला. तोपर्यंत बघत राहा, हा व्हिडिओ कंटिन्यू बघा. दुपारी 3 वाजता दुसरा व्हिडिओ टाकेन. तर आता सध्या हा बघा. तर आले आता घरी आणि बघितली कपडे, 3-4 टॉप आहेत, खूप छान आहेत टॉप, मस्त आहेत, मला तर आवडले बरं का. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राणीच्या डोळ्यातून पाणी सतत येतं. अहो काय करावं ते समज नाही. काय तुम्हाला म्हणजे असा गावठी उपाय असेल तर सांगा ना प्लीज. तुम्हाला दाखवते मी राणीच्या डोळ्यातून येणारं पाणी. बघितलं का, राणीच्या डोळ्यातून येणारं पाणी असं दररोज गळते पाणी. आता मी कितीतरी वेळा काहीतरी त्याला प्रॉब्लेम झाला का विषय विचारला, पण ते लोक काय म्हणतात की तसंच असतं, होत राहतं. बघू राणी, बघू राणी. राणी राणी आता अलीकडनं असं जास्तच अशी म्हणजे जास्त अशी मारकी बनायला लागली, मारकी. तर आता मारू नये तिनं, चांगलं वागावं. असं काय करावं लागल का, तिला येसनच घालावी लागल? काय असतील उपाय तर सांगा प्लीज. आणि ना तिनं कासामध्ये हातच घालू देत नाही. मग मला तर तिला दुधासाठी अरे पेंगायला लागली काय राणी? तू पेंगायला लागली का? झोप लागली का? ओ भाई तुमको झोप लगी है क्या? भाई तुम सो रही है क्या बहन? अगं रे राणो, तुला झोप लागली काय बाई? तू झोपलीस काय? बघा खरंच राणीला झोप लागली. आता म्हटलं होतं तिच्याशी थोड्याशा गप्पा माराव्या त्या, पण ती खरंच झोप लागली तिला. चला करू द्या आराम. आणि आपण मला तिला फक्त एकच म्हणायचं आहे की काय, इथं बघा गेल्या 8 महिन्याखाली इथं म्हणजे या इथं राणीच्या आळ्या पडल्या होत्या. इथं इतक्या आळ्या पडल्या होत्या की मापाच्या बाहेर आळ्या पडल्या होत्या. तर मी टर्फेंटाईन वगैरे टाकून त्या आळ्यांना मारून टाकलं आणि व्यवस्थित तिचा उपचार करून तिला नीट केली. तुम्हाला एक फोटो पाठवीन मी, थंबनेलवर फोटो दाखवीन आळ्यांचा. तिच्या शिंगामध्ये आळे जे आल्या होत्या त्या आळ्यांचा फोटो.
तर चला मग आपण सगळी कपडे वगैरे बघितली, कपडे जाऊन आणली. आता उद्या थोड्या विषयावर करूया चर्चा. तोपर्यंत गजानन बाय.